आज बापूंची जयंती आणि बापूंच्या आठवणी जाग्या करण्यासाठी या ठिकाणी अनेक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. माननीय श्री प्रमोद वाघमोडे सर देखील आपल्या सोबत आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. बापूंच्या संदर्भातलं काय सांगाल, तुमची एखादी आठवण बापूं संदर्भातली? बापूंची आठवण सांगण्यापेक्षा माझे गुरुवर्य आणि बापूची आठवण सांगितले आदरणीय नानासाहेब मोठे यांनी. मी क्रीडा शिक्षक आहे, मुंबई विभाग शारीरिक शिक्षण महासंघाचा संपर्क प्रमुख आहे. आणि बापूंच्या जीवनावरील अभ्यास करत असताना बापूंचं जीवन हे संघर्षमय, संघर्षातून सेवा आणि सेवेतून समाधान शोधण्याचं जे तत्व आहे ते बापूंनी अंगीकारलेलं आहे. आणि त्यातच धनगर समाजाला अतिशय सन्मानानं जगायला बापूंनी शिकवलेलं आहे. आणि बापूंचे हे जे विचार आहे आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. मी शिक्षक असल्यामुळं मी शिक्षण क्षेत्राविषयी जास्त बोलेन. बापूंच्यामुळं आज कित्येक धनगर समाजातील मुलं शिक्षक बनली, शिक्षकाचे मुख्याध्यापक बनले, मुख्याध्यापकाचे पुढे काही शिक्षक आमदार पण झालेले आहेत. आणि खरंच एक सन्मानानं जगायला जर शिकवलं असेल कोणी धनगर समाजाला, ते आदरणीय शिवाजी बापू शेंडगे यांचं नाव प्रामुख्याने आपल्याला घ्यावं लागेल. आणि पुढच्या पिढीला आपल्याला बापूंनी काय केलं यांचे विचार पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना 93व्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय धनगर समाज, जय बापू. निश्चितच. तर महापुरुषांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत असं यांनी सांगितलेलं आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की युगपुरुषांना, महापुरुषांना डोक्यावरती घेऊ नका, डोक्यात घ्या. महापुरुषांच्या, युगपुरुषांच्या प्रतिमा डोक्यावरती ठेवून त्यांच्या शोभायात्रा काढू नका, तर त्यांच्या विचारांच्या विचारयात्रा काढा. आणि मग स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांचे विचार काय होते, तर धनगर जमात बांधवांना, धनगर जमातीला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की नेत्याचं काम गटारातली घाण काढणं हे नेत्याचं काम नाहीये. कोंडलेला कचरा उचलून न्या म्हणून नगरपालिकेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरला फोन करणं हे नेत्याचं काम नाहीये. नेत्याचं काम काय आहे, तर समाजाला दिशा देणं. जो समाजाला दिशा देतो तो नेता. आणि असली ही उकिरड्यावरची जो कामं करतो त्याला कारभारी म्हणतात. बापू हे कारभारी नव्हते, बापू हे पुढारी नव्हते. तर बापू बोलके पुढारी नसून बापू करते परिवर्तनवादी होते, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून बापूंचा विचार पुढे घेऊन जात असताना आपण देखील त्यांची जी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि त्यांचं एसटी आरक्षणाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण संघटित झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. आणि त्यासाठी लढा या ठिकाणी आणखी ताकदीनं लढला पाहिजे असं या ठिकाणी वाघमोडे सरांनी सांगितलंय. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.